नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अँकरच्या टॉप 10 बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केलाय. तर शपथविधीपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याची राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सूचना केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. भाजपाकडे स्वतःचे बहुमत असल्याने त्यांना सरकार स्थापनेचा हक्क आहे असे सांगत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास देत पक्ष फोडण्यासाठी भाजपाने त्यावेळी 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पाळला नाही. मात्र आता ते सर्व काही करायला तयार आहे. यातूनच त्यांचा शिवसेनेवरचा आणि महाराष्ट्रावरचा द्वेष आता लक्षात येतोय असा आरोप त्यांनी केलाय. राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवूनही महायुतीची सत्ता आल्यानंतर आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महायुतीकडून मुख्यमंत्री पदासाठी 1-4चा फॉर्म्युला अंमलात आणला जाऊ शकतो. या फॉर्म्युल्यानुसार एकनाथ शिंदे यांना पुढील 1 वर्षासाठी मुख्यमंत्रीपदी कायम ठेवले जाऊ शकते. त्यानंतरची 4 वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले. मागच्या सुनावणीमध्ये शरद पवारांचा फोटो वापरू नका असे स्पष्ट निर्देश कोर्टाने अजित पवारांच्या पक्षाला दिले होते. राज्यात एकीकडे सत्ता स्थापनेची गडबड सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारुण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. यानंतर आता नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले. त्यांनी 24 नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली होती. या भेटीत नाना पटोले यांनी पराभवाची सर्व जबाबदारी स्वीकारली होती. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर हायकमांडने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला. मात्र नाना पटोले यांचा राजीनामा अद्याप काँग्रेसच्या हायकमांडने स्वीकारलेला नाहीये. त्यामुळे नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी मुंबई पोलीस मुख्यालयात अभिवादन संचलन कार्यक्रम असा आयोजित करण्यात आलाय. शहीद अधिकारी, कर्मचारी, यांचे कुटुंबीय, माजी पोलीस अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळात काल नैसर्गिक शेती, रेल्वे आणि तरुणांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असे विविध निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्ताहरांशी बोलताना याबाबत माहिती दिली. रेल्वे मंत्रालयाच्या 7,927 कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये राज्यातल्या मनमाड जळगाव या 160 किलोमीटरच्या 4थ्या रेल्वे मार्गिकेचा तसंच भुसावळ खांडवा दरम्यानच्या मार्गिकेचाही समावेश आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा महत्वाकांक्षी असणारा खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट आणि त्याची कथा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण मूळ कथा ही लेखक संजय दुधाणे यांची असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय दुधाणे यांनी कॉपीराईट बाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावा दाखल केलाय. या प्रकरणी पुणे कोर्टाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची तब्येत बिघडल्याने त्यांना आज पहाटे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्यासारखे काहीही नाही. आम्ही लवकरच त्यांच्या प्रकृतीबाबत औपचारिक निवेदन जारी करू असं RBIच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारतातील प्रमुख असणाऱ्या SR समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे काल निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. शशी रुईया यांचे पार्थिव आज दुपारी 1 ते 3 या वेळेत मुंबईतील रुईया हाऊस मध्ये ठेवण्यात येणार असून अंत्ययात्रा दुपारी 4 वाजता हिंदू वरळी स्मशानभूमीकडे निघेल. पहिल्या पिढीतील उद्योजक असलेल्या शशी यांनी 1965 मध्ये वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1969 मध्ये शशी यांचा भाऊ रवी रुईया यांनी SR ग्रुपची स्थापना केली.
त्यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त करणारे ट्विट केलंय. वेळ झाली टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.